नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर म्हातोबाच्या टेकडीवरच्या छोट्या मारुतीपाशी या छोट्या झाडाच्या सावलीत बसून सकाळी 10:30 वाजता हा व्हिडिओ करतोय. आज मी सकाळी म्हातोबाच्या टेकडीवर आलो नव्हतो फिरायला, घरीच होतो काही घरगुती कारणामुळे. पण माझ्या डोक्यात एक सकाळपासून विचार चाललेला होता, तर मी म्हटलं की नाही, 10 वाजता म्हातोबाच्या टेकडीवर जाऊन कुठली तरी सावली शोधून हा व्हिडिओ करायलाच पाहिजे. विषय काय होता, मला असं लक्षात आलं की अरे हे जे मी सध्या करतोय ना, गेली काही दिवस मी बघितलंय की माझ्या कॅनन कॅमेऱ्यावर हे व्हिडिओ शूट करतो आणि ते माझ्या गुगल पिक्सेल 8a या मोबाईलवर एडिट करतो. काइन मास्टरमध्ये है ना, मी एडिट करतो आणि ते मी यूट्यूबवर अपलोड करतोय. तर हे खूप छान होतं आहे आणि त्यामुळे माझं जे पूर्वीचं पहिलं प्रेम आहे ना, कॅनन कॅमेरा, तर तोही मला वापरायला मिळतोय. माझे पूर्वीचे सगळे जे माईक्स माझ्याकडे आहेत तेही मला वापरायला मिळत आहेत. त्याच्यानंतर आजचं माझं ताजं जे प्रेम आहे, कुठलं, गुगल पिक्सेल 8a आणि काइन मास्टर, तर त्याच्यावर मला व्हिडिओ पण एडिट करायला मिळतो आहे. तर हे सगळं करता येईल हे माझ्या या महिन्यात लक्षात आलं, या महिन्यात. आणि ज्या व्हिडिओमुळे माझ्या हे लक्षात आलं तो व्हिडिओ 2-2.5 वर्षापूर्वीचा होता. म्हणजे सगळ्या जगाला असं करता येऊ शकतं हे गेली 2-2.5 वर्ष किंवा कदाचित त्याच्या आधीपासून सुद्धा माहिती असेल बरं. आणि माझ्याकडे हा कॅनन कॅमेरा आणि पिक्सेल फोन, मी पहिल्यांदा पिक्सेल 4a वापरत होतो ना, तर पिक्सेल 4a नंतर गुगल पिक्सेल 8a हे मोबाईल फोन माझ्याकडे गेली जवळजवळ 2-2.5-3 वर्ष आहेत. आणि हे कॅनन कॅमेरे तर माझ्याकडे गेली 10-15 वर्ष आहेत ते. पण असं असून सुद्धा, माझ्याजवळ या वस्तू असून सुद्धा त्या दोन्हीचा उपयोग करून मी काय करू शकतो याची ही गोष्ट मला महिनाभरापूर्वी कळली. ही गोष्ट मला फक्त महिनाभरापूर्वी कळली. इतक्या उशिरा कळली, इतक्या उशिरा. कारण काय, कारण माझ्या असं लक्षात आलं की माझा स्वभाव, मला एकदा त्या गुगल पिक्सेल 8a किंवा गुगल पिक्सेल 4a वर व्हिडिओ करायची चटक लागली आणि मला ते करता यायला लागले. त्याच्यानंतर मी झापडं लावून फक्त तेच करत बसलो. मी असं इकडे तिकडे काही बघितलं पण नाही, ते अजिबात बघितलं नाही बरं का. मी मला जे जमतं आहे आणि जे मला आवडलेलं आहे तर तेवढंच करत बसलो. म्हणजे काय, घाण्याच्या बैलासारखा आपण म्हणतो ना, घाण्याच्या बैलासारखा. ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या वापरून मी आणखीन काय करू शकतो याचा मी कधी विचारच केलेला नव्हता. हां, त्याच्यात एक गोष्ट मला, ती सुद्धा मला किती उशिरा कळली, लाईव्ह करण्याची. मी यूट्यूब लाईव्ह आत्ता करायला सुरुवात केली. म्हणजे माझ्याकडे पिक्सेल कॅमेरे हे गेली 3 वर्ष होते, तरी मी यूट्यूब लाईव्ह हे गेल्या 2-4 महिन्यात करायला सुरुवात केलेली आहे. तर माझा हा जो स्वभाव आहे ना, घाण्याच्या बैलासारखा किंवा झापडं लावलेल्या घोड्यासारखा, एका सरळ रेषेत एका मळलेल्या वाटेनेच चालत राहायचं. आउट ऑफ द बॉक्स जाऊन काही विचार करायचा नाही, काही शोध घ्यायचा नाही. जे आवडतंय, जे जमतंय तेच 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 करत बसायचं. बाकी काहीही इकडे तिकडे बघायचं नाही. हा माझ्या स्वभावातला मोठा दोष माझ्या लक्षात आला, तो है ना, हा मोठा दोष माझ्या लक्षात आलेला आहे तो. तर हा लक्षात आल्यापासून सकाळीपासून मी असा विचार करतोय की हे आता आपण म्हणजे कॅनन कॅमेरा आणि पिक्सेल फोन वापरण्याबद्दल बोललो, हे आपल्या लक्षात आलं किंवा व्हिडिओ करण्याबद्दल आपल्या लक्षात आलेलं आहे. पण आणखीन माझ्या आयुष्यामधल्या आणखीन किती गोष्टी आहेत किंवा माझ्या आवडते जे विषय आहेत त्याच्यामधले आणखीन अशा किती गोष्टी आहेत की ज्या आहेत पण मी त्या करत नाही. काही गोष्टी मला माहितीही नाही आहेत, पण ज्या माहिती आहेत
मला माहिती आहेत पण मी त्या करत नाही. उदाहरणार्थ एक साधं उदाहरण सांगतो. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी मोबाईलवरनं लाईव्ह करायला शिकलो, पण मी कधीही मोबाईलवरून शॉर्ट फिल्म करण्याचा विचार नाही केला आहे ना. तर जे आहे त्याच्यामधनं मला जे करता येतं तेवढंच मी करतो, पण दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी करायचा प्रयत्नही करत नाही, माहिती असून सुद्धा है ना. माहिती असून सुद्धा मी त्या करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि आणखीन काय काय करता येईल किंवा केलं जातंय किंवा कोण काय करतं आहे याचा मी कधी शोध घ्यायचाही विचार करत नाही. तर माझ्या सगळ्या आयुष्याबद्दल माझ्या इंटरेस्टिंग मला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्या अशा गोष्टींबद्दल मी जरा काय काय चाललेलं आहे याचा शोध घ्यायचा पहिल्यांदा प्रयत्न केला पाहिजे. आणि शोध घेतल्यानंतर त्या ज्या गोष्टी आहेत आणि ज्या मला माहिती आहेत अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी पण करण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे ना. तो घाण्याच्या बैलासारखं आपलं गोल गोल फिरत राहण्यात काय मजा आहे म्हणजे, हो की नाही ते. तर सकाळपासून माझा हा शोध चालू आहे. मी आधीच करायला लागलोय की मला माहिती असलेल्या गोष्टी कुठल्या आहेत. म्हणजे आता समजा लिहिण्याच्या क्षेत्रातला मला ब्लॉग लिहायचा माहिती आहे, पण लिहिण्याचे आणखीन काय काय प्रकार आहेत की जे मला माहिती आहेत पण मी करत नाही, जे माहिती आहेत पण मी करत नाही, मी ते करायलाही जात नाही, असे प्रकार. आणि आणखीन काही प्रकार असतील या व्हिडिओच्या क्षेत्रातले किंवा लिहिण्याच्या क्षेत्रातले की जे मला माहितीच नाही आहेत, तर ते सगळे शोधायचे. किंवा आणखीन एक गोष्ट की मला फिजिकल फिटनेस या विषयामध्ये इंटरेस्ट आहे. तर एकेकाळी मी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि मी त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आत्मसात पण केल्या. त्यामुळे तर मी अनवाणी पायाने चालायला सुरुवात केलेली आहे ना, अनवाणी पायाने. किंवा मी उपास करतो, किंवा मी खाण्याची एक विंडो ठरवलेली आहे की मी फक्त सकाळी खातो, त्याच्यानंतर मी काहीही दिवसभर खात नाही, रात्री जेवत नाही. 1 डे अ मील सुरू केलेलं आहे. किंवा इटिंग विंडो सकाळी 8 ते दुपारी 1 एवढी इटिंग विंडो ठेवलेली आहे. किंवा मी माझं लाईफ जे आहे ते 8-8च्या 3 ब्लॉकमध्ये डिवाईड करून जगायला सुरुवात केलेली आहे. तर अशा आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत मी त्या आत्मसात केलेल्या आहेत. पण यासुद्धा गोष्टी ना मी एकदा आत्मसात केल्यानंतर त्याच्यामध्ये पुढे आणखीन काही नवीन गोष्टी होत आहेत का हे बघण्याचा कधी प्रयत्न केला नाही. हे एवढं झालं ना, ठीक आहे तेवढंच करत बसू असं म्हणून मी बाकी मग त्या विषयाकडे लक्ष नाही दिलेलं ते, है ना. तर सांगायचा मुद्दा काय आहे की माझ्यामध्ये कुतूहल हा गुणधर्म फार कमी आहे, ही एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आणि कुतूहल कमी असल्यामुळे मी शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. खरं तर हा शोध घेणं किती सोपं झालेलं आहे, किती सोपं झालं आहे ना. अरे मी गुगल जेमिनीला विचारू शकतो की या गोष्टीमध्ये काय काय नवीन प्रकार सुरू झालेले आहेत, काय शोध लागलेले आहेत, मी आणखीन काय काय करू शकतो जरा सजेस्ट कर. पण तेही मी कधी जेमिनीला विचारलेलं नाही आहे ते, है ना. आणि मग पुढे ते माहिती झाल्यानंतर ते करण्याकरता प्रयत्न करणं, तर हे मी कधी हे करत नाही आहे. मी आपला सांगितलं ना झापड लावून रुळलेल्या वाटेवरून गाण्याच्या बैलासारखा जगतो आहे, तर हे थांबवायला पाहिजे आहे. आणि याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. तर ही आजच्या सकाळची खूप मोठं काय होतं साक्षात्कार होता, म्हणजे रिअलायझेशन होतं. म्हणजे ही महत्त्वाची गोष्ट आणि हा महत्त्वाचा मोठा दोष माझ्यामधला माझ्या लक्षात आला. तर ह्याची नोंद करायला पाहिजे म्हणून मी म्हटलं की चला टेकडीवर जाऊन याचा एक व्हिडिओ करून टाकू. म्हणून मी इथे आलो 10 वाजून गेल्यानंतर आणि हा व्हिडिओ केला. आता हे नक्की झालेलं आहे. हा व्हिडिओ करणं म्हणजे कसं आहे ना की मी डायरीमध्ये नोंद केल्यासारखं आहे ते, है ना. मी जर्नल लिहिल्यासारखं आहे ते. आता ही गोष्ट पक्की रेकॉर्ड झालेली आहे. आता मी या पद्धतीने शोध घ्यायला, वागायला, विचार करायला सुरुवात करणार आहे.
हे आता नोंदलं गेलेलं आहे, रजिस्टर झालेलं आहे. ही आता स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. या व्हिडिओचा तो उद्देश होता. कशी काय वाटली आयडिया तुम्हाला? मला ही आयडिया आवडली बरं का, मला ही आयडिया आवडली. चला तर मग येतो आता.